झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोत तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. विरा सरांना मी विनंती करतो की हे फायर झालेले जे पोर आहेत यांना फ्लावर बनण्यासाठी आपण या ठिकाणी मदत करावी. आदरणीय श्री विरा सर. रयतेचे राजे, लोकराजे, शिवछत्रपती, शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने वंचित, शोषित, पीडित, दऱ्याखोऱ्यातल्या माणसांपर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत भगवान बाबा आणि संत सेवालाल महाराज यांच्या स्मृतींना मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचं नेमकं कारण काय, तर तुम्ही जिथे बसलेला आहात त्याच्या पाठीमागे डोंगराच्या बाजूला असलेल्या एका तांड्यावर तुमच्यासारखाच जन्मलेला एक मुलगा, ज्याच्या तांड्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली आणि या शिक्षणाच्या गंगेने त्याच्या हातातील गुराख्याची काठी फेकून लेखणी आली आणि त्या लेखणीने एका तांड्यापासून सुरू केलेला प्रवास आज कुठपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे हे आपण सर्वजण या ठिकाणी बघितलेलं आहात. या पाठीमागचं सर्व जे काही त्याग म्हणूयात, ज्यांच्या सर्वस्व त्यागातून आपल्या सर्वांपर्यंत ही शिक्षणाची गंगा, शिक्षणाचा प्रकाश पोहोचलेला आहे, त्यांच्या प्रती आपण आयुष्यभर, आपण आपलं आयुष्य जरी त्यांना वाहून दिलं तरी आपण त्यांच्या उपकाराची उतराई होऊ शकत नाही. म्हणून मी सर्वप्रथम त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करतो. मी सकाळी उठल्यापासून 350 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यापर्यंत मी पोहोचलो. इथे आलेले, इथे उपस्थित असलेले सर्वजण, प्रत्येक जण एका गावातून आलेला आहे. मी एकटा 40 गावातून आलेलो आहे. आता इथे एका एका गावाहून आलेले लोक किती कलाकार आहेत हे मी पाहतो आहे. पण एका गावामध्ये जिथे 40 गाव राहतात आणि त्या 40 गावातून आलेला माणूस कसा असेल याची प्रतीती तुम्हाला येईलच. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये धास्ती बसली असेल, कारण तुम्ही सकाळच्या 9 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहात याची कल्पना मला आहे. आणि तुमच्या मनामध्ये धास्ती बसलेली असेल, एकतर हा माणूस कवी आहे, दुसरी गोष्ट हा माणूस प्राध्यापक आहे, तिसरी गोष्ट यांचा परिचय एवढा मोठा आहे आणि इतक्या लांबून आलेले आहेत, आता आपल्याला संध्याकाळपर्यंत सोडतात की नाही असं तुम्हाला वाटण्याची शक्यता जास्त आहे. परंतु मित्रांनो, मला याची कल्पना आहे 12 वाजून गेलेले आहेत. तुमच्या मनामध्ये असं चाललेलं असेल की आता जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. याची कल्पना मला सुद्धा आहे.
मी तुमचे 12 वाजू देणार नाही, एवढी मात्र खात्री देतो. जोपर्यंत खेड्यातल्या माणसांचा अपमान कुणी करत नाही तोपर्यंत खेड्यातल्या माणसाला राग येत नाही, आणि जोपर्यंत खेड्यातल्या माणसाला राग येत नाही तोपर्यंत खेड्यातला माणूस पेटून उठत नाही. आणि असंच हे खेडे के येडे घाटी लोक म्हणतात, पण मला हे म्हणायचंय, खेड्यातले वेडे नसतात, खेड्यातलेच लोक हुशार असतात, खेड्यातलेच लोक मेहनती असतात, आणि खेड्यातल्याच लोकांनी या जगाला एक आकार दिलेला आहे, आणि खेड्यातलीच लोक आज जगात राज्य करतात. आता माझं कौतुक करण्यात आलं की मी नम्रपणे सांगतो की मला फार काही भाषण येत नाही. मला साधा माणूस आहे, मला कविता करता येतात, मला छान छान गोष्टी सांगता येतात, आणि तुम्हाला जो काही मी संवाद या ठिकाणी साधणार आहे, या संवादातून तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या छोट्या कविता मी या ठिकाणी सांगणार आहे. खरं तर तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व गुरुजनांसाठी अतिशय भावनिक आणि हळवा असा क्षण आहे. कारण खरं तर मी सुद्धा तुमच्यासारखा आश्रमशाळेतलाच विद्यार्थी आहे. 8वी 9वी 10वीचं शिक्षण माझं सुद्धा आश्रमशाळेमध्ये झालं. मी इथे आल्यानंतर तुमच्याकडे जेव्हा मी पाहत होतो, सगळ्यांशी बोलत होतो, तर मला तुमच्या या निमित्ताने मला माझ्या आश्रमशाळेच्या त्या 25 वर्षापूर्वीच्या त्या माझ्या क्षणांमध्ये मी थोडासा डोकावून पाहिलं. जसं इथे विद्यार्थ्यांनी खूप छान छान पद्धतीने प्रत्येक शिक्षकाचं कौतुक केलं, त्यांची आठवण सांगितली, त्यांच्याबद्दलचं त्यांचं विशेष सांगितलं. मला सुद्धा माझे ते सगळे शिक्षक आठवले, ज्यांनी मला ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या. माझ्या हॉस्टेलचे सगळे रेक्टर आठवले, सगळे ते मामा आठवले. मित्रांनो, मी शहरामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये शिकलेलो आहे, परंतु मला कायम माझ्याही मनात आजही जी जागा माझ्या आश्रमशाळेने घर करून ठेवलेली आहे, ती जागा मात्र शहरातल्या लोकांनी तितकीशी केलेली नाही. त्याचं कारण असं आहे, जेव्हा मी पदवी आणि पदव्युत्तर पुढच्या वर्गासाठी शिक्षण घेण्यासाठी शहरात गेलो, त्यावेळेस मला खूप चांगले शिक्षक मिळाले. माझ्या या सगळ्या एकूणच माझ्या व्यक्तित्वाला असेल, माझ्या सगळ्या एकूणच आयुष्याला त्यांनी आकार दिला. परंतु मित्रांनो, मी आयुष्यभर आश्रमशाळेतल्या माझ्या त्या शिक्षकांचा ऋणी आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी शाळेत होतो, जेव्हा मला साधं मराठी सुद्धा बोलता येत नसायचं, साधं जेमतेम 40% मार्क घेऊन पास झालेला माझ्यासारखा विद्यार्थी, आणि त्या विद्यार्थ्याला तो शाळेतून ड्रॉपआउट होऊ नये, तो दररोज शाळेत यावा, आणि त्याला दररोज खूप चांगल्या पद्धतीने माझ्या त्या सर्व शिक्षकांनी मला सांभाळलं, आणि मला 10वी पर्यंत त्यांनी कसं तरी लोटत लोटत पुढे नेलं, आणि मला 10वी पास केलं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मला शिक्षणाचा अर्थ कळाला. आणि म्हणून मला ज्या काळामध्ये मी कदाचित शाळेतून बाहेर पडलो असतो, शाळा सुटली असती, त्या काळामध्ये माझ्या त्या शिक्षकांनी मला जपलं, जोपासलं, आणि मला शिक्षणाचं महत्व लक्षात आणून दिलं. म्हणून मी पुढे पास होऊन पुढच्या उच्च शिक्षणासाठी बाहेर पडू शकलो. मला हे सांगायचं याच्यासाठी आहे मित्रांनो, आपण जेव्हा शहाणे होत असतो, आपल्याला जगाची ओळख होत असते, आपल्याला स्वतःची ओळख होत असते, आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या या विश्वाची ओळख होत असते, त्यावेळेस आपल्याला कुणाच्या मार्गदर्शनाची अजिबात गरज नसते. आपण शहाणे झालेलो असतो. परंतु अशा काळामध्ये, ज्या काळामध्ये आपला रस्ता चुकण्याची शक्यता असते, आपण कुठेतरी भरकटण्याची शक्यता असते, आपण कुठेतरी मागे पडण्याची शक्यता असते, ती समज आपल्यात नसते. आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्यातले गुण ओळखून, आपल्यातलं कौशल्य ओळखून, आपल्यातली जी काही चांगुलपण आहे ते ओळखून त्याला आकार देण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्यावर राग व्यक्त करतात, आपल्याला वेळ प्रसंगी छडीने मार पण देतात, आणि पण ते आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर पडू देत नाही. त्या शिक्षकांची आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या आईवडिलांपेक्षा एक मोठी म्हणजे त्यांचा मोठा रोल असतो, आणि त्यांच्यामुळेच आपण खरे उभे राहत असतो. म्हणजे इथे बरेच विद्यार्थी आहेत, म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या खेड्यातून आलेले आहेत. मी सुद्धा, तुम्ही जिथे बसलेला आहे त्याच्या पाठीमागे जो डोंगर दिसतो ना, हे सगळे जे डोंगर दिसत आहेत, मी तुमच्यासारखा जेव्हा शाळेत होतो त्यावेळेस या सगळ्या डोंगरांवर मी गुरं चारलेली आहेत. मला तिथे मी दिसतोय आज. आता मी तिकडे समोर कटाक्ष टाकला तर मला कुठेतरी एक 30-35 वर्षापूर्वी कुठेतरी त्या डोंगरावर, या डोंगरावर मी गुरं चारताना मला दिसतो. परंतु हा जो प्रवास सुरू झालेला असतो, हा प्रवास
आपल्यालाच एक नवी ऊर्जा देऊन जातो, आपल्यालाच एक नवी उर्मी देऊन जात असतो आणि आपण पुन्हा एकदा पुढे चालायला ताकदीने आपण पुढे चालत असतो. म्हणजे इथे बऱ्याच गोष्टी मी आल्यानंतर अनुभवल्या, आताही अनुभवतोय. म्हणजे तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात मी असताना मी सुद्धा अशाच खोड्या तुमच्यासारख्या तुमच्या जागी बसून करायचो. याला खडा उचलून नेम धरून मार, त्याला काहीतरी चिमटा काढ, इकडे बसलेला त्याचं लक्ष जर भाषणाकडे असेल तर त्याला खुब्बाच मार, किंवा त्याला बसल्या बसल्या गुदगुल्याच कर. हे असे जे काही हे सगळ्या गोष्टी मी पण अनुभवलेल्या आहेत. आणि मी आता जरा तुमची जनरेशन पुढची आहे. तुमची जनरेशन आता हे 11वी 12वी 10वी 11वी 12वीला आलेले जे मुलं आहेत, म्हणजे त्यांचं एक वेगळं पण मला कायम दिसत असतं. मी सगळीकडे पाहत असतो. त्यांना उगाच असं काहीतरी हिरो झाल्यासारखं वाटतं आहे की नाही. म्हणजे एकदम असा म्हणजे आता काय रील आलेले आहेत, सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि रील. आता प्रत्येकाला इथं गेटवर 5-25 जण रील करत असतील आहे की नाही दररोज. त्याला उगाच असं वाटतं की आता मी रील केली आणि आता मी झालो स्टार, आणि त्याच्या अंगात असं जरासं येऊ लागतं. मग त्याचं चालणं जरासं असं आहे की नाही. मग जराशी कुणाची तरी हिप्पी वाढलेली असते, मग तो असा करतो. असं काय काय जरासं त्याचं चालू असतं. म्हणजे मरकट लीला म्हणायचं त्याला. काय मरकट लीला म्हणजे आपल्या भाषेत माकड चाळे. माकडाला कधी अनुभव तुम्ही बघितलंय? ते माकड उगाच इकडून असं खाजव, इकडून असं खाजव, कुणी समोर आला ऍक्ट कर, असं उगाच चालू असतं. त्याचं काहीच कारण नसतं. पण त्याला वाटतं हा घाबरला ना, ऍक्ट केला की आपण घाबरतो. तसं बऱ्याच मुलांचं चालू असतं. मी बघत होतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, रिअल लाईफ आणि रील लाईफ ह्या खूप अगदी टोकाच्या आहेत. म्हणजे मी हे का सांगतोय, मी रिअल लाईफ मधून आता रील लाईफ पर्यंत पोहोचलेलो आहे. कदाचित बाळासाहेबांना माहित नसेल. मंगली माहितीये तुम्हाला? मंगली कोण आहे? मंगली माहितीये ना? मंगली टॉलिवूडची सुपरस्टार माहितीये ना? ऐकलंय? मंगली सोबत मी एका खूप मोठ्या प्रोजेक्टमध्ये, खूप मोठे म्हणजे सेवालाल महाराजांचं पोहरादेवीला 700 करोड, किती? 700 करोड रुपयाचं म्युझियम, राष्ट्रीय म्युझियम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी मंगलीने गाणे गायलेले, आम्ही लिहिलेले गाणे मंगलीने गायलेले. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या, माझं काळीच लागलंय नाचून गाणं. ते गाणं वाजवणारा जो आहे तो आमचा मित्र आहे. म्हणजे मी नुसती यादी जरी सांगितली ना, इतकी मोठी यादी होऊन जाईल. तांबडे बाबा माहिती? तांबडे बाबा असा एकदम काळा कुळकुळीत माणूस, असा गुबगुबीत असा टक्कल, आणि मग त्याच्या स्टाईलमध्ये तो विलन म्हणून येणार. माहित आहे? मिलिंद शिंदे, नॅशनल अवॉर्ड विनिंग ऍक्टर, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सौमित्र नटरंग पाहिलाय? फॅन्ड्रीतला जब्या आणि जब्याचा बाप. फॅन्ड्रीतला जब्या माहित आहे? हिरो, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार आहे अभिनेत्याचा. माझं भाग्य केवढं मोठं, राष्ट्रीय अभिनेत्याला माझ्यासारख्या तांड्यावरच्या पोराच्या हातून पुरस्कार दिला गेला. सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत मित्रांनो. मी यादी जर सांगितली तर हे आम्ही दररोज 8-15 दिवसाला, महिन्याभराला सगळे जे हिरो असतात ना, ज्यांच्यासोबत आपण फोटो काढायला अतिशय उडी मारतात लोक, त्यांच्यासोबत रोजच राहतो आम्ही महिना 15 दिवसात. मी सांगायचं तात्पर्य हा आहे, रिअल लाईफ आपल्याला जितकी आकर्षित करत असते ना, ती रिअल असते. तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी असे रस्त्यावर, गेटवर मुलींना इम्प्रेस करण्यासाठी, कुणाला तरी दाखवण्यासाठी रील तयार करणारा कधी रिअल हिरो होत नसतो. रिअल हिरो होण्यासाठी तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल,
स्वतःला खोदावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल परिश्रमातून. तेव्हा जाऊन तुम्ही कुठेतरी रिअल लाईफ पासून रील लाईफचे हिरो बनत असतात. मी जसं मंगलीची गोष्ट सांगितली, एका सामान्य तांड्यातून आज बॉलिवूड आणि टॉलिवूडची सुपरस्टार, तशी पूर्णा मालावत नावाची एक मुलगी आहे, तुमच्यासारखीच तांड्यातली, आंध्र प्रदेशमधील. 13व्या वर्षी तिने जगातला सर्वोच्च पर्वत एव्हरेस्ट, सर्वात कमी वयाची 13व्या वर्षी तिने वर्ल्ड रेकॉर्ड केला, जागतिक विक्रम केला. अजूनही तिचा विक्रम तोडलेला नाहीये. सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट सर करणारी मुलगी. या मुलीला भेटण्यासाठी मोदीला तिच्या घरी जावं लागलं, राष्ट्रपतीला तिच्या घरी जावं लागलं, जगातल्या सगळ्या टीव्ही चॅनलला तिच्या घरी जावं लागलं. मित्रांनो, तुमच्यासारखेच सामान्यातून जी मुलं पुढे येतात, तुम्ही जगाला तुमच्याकडे आकर्षित करा. तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे, तुमच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे. माझा परिचय करून दिला सरांनी या ठिकाणी की खूप साऱ्या 10, 11, 12 काहीतरी डिग्र्या केल्या. मला IBN लोकमतच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता. तर त्या शहरात राहणाऱ्या बाई होत्या. त्यांनी प्रश्न विचारला, सर नोकरीला लागण्यासाठी 2 पदव्या पुरेशा आहेत. BA BEd जरी झाला असता तुम्ही तरी मास्टर झाला असता, बरोबर आहे. फार तर पुढे प्राध्यापक व्हायला एक अजून नेट किंवा सेट केलं असतं तरी प्राध्यापक झाला असता. मग तुम्ही शिक्षणातली अशी कुठलीच पदवी सोडली नाही. ही काही कळालं नाही. काय म्हणाल्या त्या, हे काही कळालं नाही. मी म्हटलं तुम्हाला कळणार पण नाही. मी खेड्यातला होतो ना. मी म्हटलं हे तुम्हाला कळणार पण नाही. म्हणजे काय याच्या मागचं गमत काय. मी त्या बाईंना प्रश्न केला, म्हटलं तुम्ही शिकल्या, चांगल्या उच्च विद्याविभूषित झाल्या. ते म्हणे हो. तुमचे वडील शिकलेले असतील. त्या म्हणाल्या हो. तुमच्या आई शिकलेल्या असतील. त्या म्हणाल्या हो. तुमचे भाऊ शिकलेले असतील. तुमच्या घरातले सगळे शिकलेले असतील. ते म्हणाले हो, ऑब्विसली आमच्या घरातले सगळे एकदम वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड. काय ते जरासं असं माणसाला येतं ना, जरासं आपल्या घरातली एखादी मोठ्या अभिमानानं सांगण्यासारखी आपण जरा फुगिरीने सांगतो, आमचं खानदान तर सगळं असं आहे, आमच्या घरातले सगळे एकदम उच्च विद्याविभूषित आहेत आणि आम्ही खूपच हुशार लोक आहोत. असं तर असं त्या भाईच्या अंगात असं त्यांना त्या बोलण्यावरून मला जाणवत होता. मी म्हटलं कसं छान आहे ना, तुमच्या घरातले सगळे शिकलेले. पण मी ज्या कुटुंबातून येतो, मी ज्या गावातून येतो, मी ज्या परिसरातून येतो, माझ्या परिसराची अवस्था अशी आहे मॅडम, माझ्या घरातून नव्हे तर माझ्या गावामधून पदव्युत्तर झालेला मी पहिला विद्यार्थी आहे. माझ्या घरातून उच्च विद्याविभूषित झालेलो मी पहिला मुलगा आहे. माझे वडील उच्च शिक्षण घेऊ शकले नाही. माझी आई कधी शाळेत जाऊ शकली नाही. माझी आजी, जिला तर अक्षर ओळख पण नव्हती, परिस्थितीने माझ्या भावाला शाळा सोडावी लागली. मी असा विचार करतो की त्यांना सुद्धा अधिकार होता, ते सुद्धा शाळेत जाण्याची त्यांची इच्छा असेल, त्यांना शिकावंसं वाटलं असेल, परंतु परिस्थितीने, नियतीने ते जाऊ शकले नाही आणि त्या सगळ्या लोकांना शाळेपासून दूर राहावं लागलं. आणि या सगळ्या लोकांनी मिळून माझ्या शाळेची व्यवस्था केली. माझी शाळा बंद पडू दिली नाही, मला पुढे शिकवत राहिलं. म्हणून मी दरवर्षी ठरवतो की आता मला माझ्या पुरतं तर पुढे झालंय, परंतु आता मला एक पदवी माझ्या आजीच्या नावाची घ्यायची आहे, मला एक पदवी माझ्या आईच्या नावाची घ्यायची आहे, माझी एक पदवी माझ्या वडिलांच्या नावाची घ्यायची आहे आणि माझी एक पदवी माझ्या भावाच्या नावाची घ्यायची आहे. आणि मला त्यांना हे सांगायचंय की ही पदवी ही तुमच्यासाठी मी केली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा आहे अशा पद्धतीने. कारण माझ्यासाठी जे जे झिजलेले आहेत, झटलेले आहेत, हे स्वप्न केवळ माझं नाही तर हे स्वप्न त्यांचं सुद्धा आहे. मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतोय, ही गोष्ट मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, तुम्ही इथपर्यंत जे चांगल्या शाळेमध्ये इथपर्यंत पोहोचलात, खूप छान छान तुम्हाला कपडे घालायला मिळतात, तुम्हाला खूप छान छान असे महागडे मोबाईल तुमचे आई वडील देत असतील, खूप कुठले
कुठलीच गोष्ट तुम्हाला कमी पडू देत नसतील, त्याच्या पाठीमागचं कारण हेच असतं की आपण शाळेत जाऊ शकलो नाही, आपण खूप चांगलं शिक्षण घेऊ शकलो नाही, आपली परिस्थिती नव्हती, आपल्या अडचणी होत्या, परंतु त्या सगळ्यांमुळे आपण मागे राहिलो, आपण अडाणी राहिलो, आपण जगाच्या स्पर्धेत खूप मागे पडलेलो आहोत. पण आपली मुलं मात्र या जगाच्या स्पर्धेत मागे राहू नयेत, अडाणी राहू नयेत, ते हुशार झाले पाहिजे, त्यांनी जगासोबत स्पर्धा केली पाहिजे आणि जगामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलं पाहिजे, हे स्वप्न ते बाळगत असतात. आणि तुमचं मोठं होण्यामध्ये त्यांचं सुद्धा मोठे होणं असतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. म्हणून मी हे सांगतोय की तुम्हाला कशासाठी शिकायचंय? तुम्हाला तुमच्यासाठी शिकायचं नाहीये, तुम्हाला तुमच्यासाठी तर शिकायचंच आहे, परंतु तुमच्यावर ज्यांनी ज्यांनी स्वप्न पाहिलेले आहेत त्या प्रत्येकासाठी शिकायचं तुम्हाला. तुमच्यावर प्रत्येक तुमच्या आईचे स्वप्न असतील, तुमच्या वडिलांचे स्वप्न असतील, तुमच्या कुटुंबाचे स्वप्न असतील आणि तुमच्या एकट्याच्या यशाने जर सर्वांचे स्वप्न पूर्ण होणार असतील तर मला हे सांगायचं मित्रांनो, पराक्रमाची पराकाष्ठा करा. शरीरामध्ये शेवटचा श्वास प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत मेहनत करा, तोपर्यंत तुम्ही मेहनत करा, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही आणि तुमच्या यशाने तुमच्या घराच्या चेहऱ्यावर आनंद येत नाही तोपर्यंत तुम्ही मेहनत करा. मी स्वप्नांची गोष्ट सांगणारा माणूस आहे आणि गोष्टी कुठल्या? स्वप्नांच्या गोष्टी आणि यशाच्या गोष्टी सांगणारा माणूस आहे. आता हे जे दोन शब्द आहेत, कुठले दोन शब्द उच्चारले मी? स्वप्न आणि यश. जगातला असा कुठला माणूस मला दाखवा की ज्याला स्वप्न पाहायचं नाहीये? आहे कुणी? आणि जगातला असा कुठला माणूस मला माझ्यासमोर आणून तुम्ही उभा करा की ज्याला यशस्वी व्हायचं नाहीये? सापडेल? तुमच्यापैकी कुणी आहे का? स्वप्न बघता? सर्वजण बघता? आवाज येत नाहीये माझ्याकडे. हा, म्हणजे तुम्ही सर्वजण स्वप्न बघता. सर्वांना यशस्वी व्हायचंय? व्हायचंय. जगात असा कोणता माणूस तुम्हाला सापडणार नाही जो मग अशिक्षित असेल, अडाणी असेल, शिकलेला असेल, पैशावाला असेल, गर्भ श्रीमंत असेल किंवा कुबेर असेल. प्रत्येक माणूस हा स्वप्न पाहत असतो आणि प्रत्येक माणसाला यशस्वी व्हायचंय, परंतु सर्वच जण जगातले यशस्वी होत नाहीत. का होत नसतील? आणि स्वप्न कुठले खरे होत असतात? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सांगतात, जागेपणी पाहिलेलं जे स्वप्न आहे, जे स्वप्न तुम्हाला झोप लागू देत नाही, तुमची झोप उडवतं, ते स्वप्न तुम्ही बघा आणि तेच स्वप्न तुम्हाला यशापर्यंत घेऊन जात असतं. नाहीतर आपण स्वप्न कोणते पाहतो? कल रात में एक खूबसूरत हसीना मेरे ख्वाबों में आई और ख्वाबों में आई और मेरे कान के पास आकर जोर की झापड़ लगाई और मैं एकदम से नींद से जाग गया. असे स्वप्न आपण पाहत असतो. मित्रांनो, असे स्वप्न जे पाहत असतात ते झोपेतच, म्हणजे एक कवी म्हणतो की आरशातल्या आरशात वारले बेवारशी. काय? आरशातल्या आरशात वारले बेवारशी. किती एका मुलीची कविता आहे, फार मोठा आशय आहे. आरशातल्या आरशात. आता इकडचे कल रात में ख्वाब देखा और ख्वाब में आए और ख्वाब में ही मर गए, और इकडचे कल रात में ख्वाब देखा और मुझे लगा कि मैं ऐश्वर्या रॉय हूं, और सवेरे उठा, उठने के बाद मेकअप किया और मेकअप करके खुद को ही भूल गए. मला पहा आणि फुलं वहा. आहे की नाही? अशा माणसांच्या प्रवृत्ती असतात. जे काही माणसं खुदरंग असतात, म्हणजे स्वतःलाच आय द ग्रेट, माझ्यासारखा जगात कोणच नाही, आहा मी तर जणू काही शाहरुख खानच आहे. इकडे प्रत्येकाला सलमान खान, शाहरुख खान, अजून कोणता, अलीकडे तर पुष्पा, हिरा, काय
फ्लावर नाही, व्हाईट फायर आहे मैं, आणि इकडून चाळ निघतो. मी म्हणालो रिअल लाईफ आणि रील लाईफ ही खूप वेगळी आहे. रिअल लाईफ मध्ये जगा, स्वतःकडे बघा, स्वतःला शोधा. आता इथे आम्ही चर्चा करत असताना एक गोष्ट चर्चा केली. बाळू सरांनी तुम्हाला सांगितलं इथे हात वर करा, एकटे किती जण आहेत? एकुलते एक, आहे की नाही? लाडाचे लेख, लाडाचे असतात फार, काही काही त्यातल्या त्यात तर नवसाचेच असतात. बिचाऱ्या मायबापांनी किती नवस बोललेले असतात. परभणीच्या तुरुतपीरला, इकडच्या खंडोबाला, तिकडच्या म्हसोबाला, इकडच्या मर्याईला किती लोक किती ठिकाणी नवस केलेले असतात की आम्हाला सुपुत्र मिळावा. कसा? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असं ते नवस बोलतात, असा पुत्र द्या आम्हाला. आणि इकडे कुपुत्र असा निघतो. इकडे आता सांगत होते, मैं घेवड़ा का हूं, घेवड़ा की गैंग मेरे पीछे आओ. मैं इटोली का हूं, इटोली की गैंग मेरे पीछे आओ. आणि दाखवतात माझ्यात किती जोर आणि तुझ्यात किती जोर. अरे तुझ्यात जो खरा जोर आहे ना, तुझ्या मायबापांनी जे स्वप्न पाहिले, तू काहीतरी जगात वेगळा व्हावा, त्याच्यासाठी तुझा जोर वापर. तेव्हा जग समजेल की हा खरा हिरो आहे. खऱ्या हिरोची ही व्याख्या आहे. आपल्या मायबापाला सुद्धा आपल्या पराक्रमाचा अभिमान वाटला पाहिजे. नाहीतर आपल्या शाळेतून फोन केला, घुगे सरांनी फोन केला, अहो काका तुमचा पोरगा तर शर्टच फाडून लिहिलेला आहे. तिकडे मायबापाला किती दुःख झालं असेल की पोराला चांगला नवा शर्ट घेऊन दिला, काल शाळेत पाठवलं आणि पोरगा हिरोगिरी करण्याच्या नादात सगळ्या गुंड्या तोडून छाती काढून ते पुष्पासारखाच करत फिरायला आहे. त्याला कधी कधी त्या बापाला असं वाटत असेल ह्याच्या डोक्यावर काय परिणाम झाला की नाही, कुठं त्याला वेळेच्या इस्पितळात टाकायची वेळ येऊ नये. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो की आपले चाळे कसे असावेत? मरकट चाळे नसावेत. आपल्या शिक्षकाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे, आपल्या शाळेला अभिमान वाटला पाहिजे, आपल्या गावाला अभिमान वाटला पाहिजे, आपल्या तालुक्याला अभिमान वाटला पाहिजे, आपल्या जिल्ह्यालाच नव्हे आपल्या राज्याला, देशाला अभिमान वाटला पाहिजे की हा माझ्या मातीतला मुलगा आहे. मला ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. म्हणजे स्वप्नांची गोष्ट सांगत होतो मी. एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलं की उघड्या डोळ्याने स्वप्न बघा. स्वप्न बघायला काय लागतं? किती पैसे लागतात? किती पैसे? स्वप्न बघायला पैसे लागतात का? मग तेच विचारालो, किती पैसे लागतात? स्वप्न किराणा दुकानावर मिळतात का? कुठे मिळतात? कुठे? स्वप्नाशिवाय जग बदलत नाही, एवढी महत्वाची गोष्ट. स्वप्न किराणा दुकानावर मिळत नाहीत. नाहीतर हे सगळे पैशावाले जे लोक आहेत ना, अरबो खरबो रुपये घेऊन बसलेले, हे आपण छटाकाने आणले असते. गावातली लोक पैसे नसतात म्हणून पाहुणे घरी आले तर छटाकभर साखर आणतात, पैसे नाहीत म्हणून किलो पण आणत नाहीत. आपण स्वप्न जर विकत मिळाले असते तर आपल्यापर्यंत, मला वाटतं स्वप्नाचा माल आपल्यापर्यंत आलाच नसता. कारण स्वप्न लोकांनी टनानी क्विंटलनी घेऊन टाकले असते पैशावाल्या लोकांनी, आणि तुमच्या आमच्याकडं स्वप्न सुद्धा आली नसती. पण ह्या विश्व निर्मात्याने, या सृष्टी निर्मात्याने एक गोष्ट मात्र देऊन ठेवलेली आहे की जगातला राजा असो वा रंक, प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार सारखा दिलेला आहे. स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत. स्वप्न पाहायला हिंमत लागते. ज्याच्यामध्ये हिंमत आहे तोच स्वप्न पाहतो. कारण स्वप्न नुसतं पाहायचं नसतं, स्वप्न सत्यात आणायचं असतं. आणि ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी काय तुम्हाला पराक्रमाची किंवा तुमच्या सगळ्याची पराकाष्ठा करावी लागते ते स्वप्न पाहणाऱ्याला माहीत. आणि जी लोक आपल्याला स्वप्न दाखवतात ते आपल्याला स्वप्नांचा रस्ता दाखवतात. आणि तोच स्वप्नांचा रस्ता तुम्हाला यशाच्या गावाला घेऊन जात असतो. इथे स्वप्नांपासून सुरू झालेला तुमचा प्रवास तुम्हाला एक नाव देऊन जात असतं, ज्यावेळेस तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेले असतात. तसंच तुम्हाला यशाच्या गावाला जायचं असेल तर स्वप्नांच्या वाटेवरून चालावं लागेल. आणि
परिश्रमाच्या त्या काट्यावरून चालावं लागेल, त्या परिश्रमाच्या आगीच्या निखाऱ्यावरून काट्यावरून चालण्याची ज्याची तयारी आहे तोच यशाच्या गावाला जातो. बाकी कुणी यशाच्या गावापर्यंत पोहोचत नाहीत. मग कुठे जातात? मित्रांनो, स्वप्न कोण कुणी पाहू शकतं. स्वप्न पाहायला पैसे लागत नाही. स्वप्न पाहायला हिंमत लागते आणि तेवढी जिद्द लागते, चिकाटी लागते आणि परिश्रम करण्याची तयारी लागते. मी म्हणतो की जगातला असा कुठलाच माणूस नाही ज्याने स्वप्न पाहिलंय, परिश्रम केलाय आणि तो त्या यशापर्यंत पोहोचला नाही. म्हणजे मी हे का सांगतोय? सचिन तेंडुलकर 10वी नापास आहे, त्याची बायको MBBS MD डॉक्टर आहे. इकडचे हे मुलं तुमच्यासाठी उगाच कुणाच्याही मागं वेळ घालवू नका. हिच्या मागे हिंड, तिच्या मागे हिंड, हिच्या मागे 8 दिवस, तिच्या मागे 8 दिवस. हिच्या मागे 8 दिवस गेले, तिच्या मागे 8 दिवस गेले. हिनं काही वारं लागू दिलं नाही, तिने काही ढुंकून पाहिलं नाही. ती तिच्या मार्गाने अभ्यास करत गेली आणि आपण काठावर कुठेतरी ढकलपास होतो. म्हणून आपल्याला कळतं, अरे हे फार वाईट आहे, हे काही बरं नाही. ज्याला कळतं त्याचा पुढचा रस्ता दुरुस्त होतो, पण ज्याला तिथेही कळत नाही, झटका बसून, म्हणजे करंट लागल्यानंतर झटका बसतो, है की नाही? झटका बसल्यावर पण कळत नाही, मग त्याचं मात्र पुढे काय होतं हे सांगायची गरज नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, तुमच्यामध्ये अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही स्वतःला शोधा, स्वतःला सिद्ध करा. जगातल्या अशा हजारो विश्वसुंदरी तुमच्या मागे रांगा लागून तुमच्या मागे येतील. सांगायची गोष्ट ही आहे, तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. जग तुमच्या मागे धावेल, जग तुमच्या पाठीमागे लागेल. आणि जर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकला नाही तर जगामध्ये तुमच्यासारखे इतके अगणित असंख्य आहेत ज्याच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. म्हणजे आयाराम गयाराम, कधी आला माहित नाही, कधी गेला माहित नाही, नुसताच आला, खाऊ गेला, चक्क वाया गेली. असं आपलं होऊ नये. इतकं सुंदर आपल्याला आयुष्य मिळालंय, इतकं सुंदर सगळं मिळालंय. अरे या जगामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही सर्वस्व झोकून द्या. यशाची मी सांगत होतो की मी औरंगाबादला गेलो, मला यशस्वी व्हायचं होतं. माझ्या एका शिक्षकाला विचारलं, गुरुजी मला यशस्वी व्हायचंय, मला काहीतरी कानमंत्र द्या. मी माझ्या गुरूंना विचारलं की गुरुजी मला यशस्वी व्हायचंय. त्यांनी काय सांगितलं? अरे सोपं असतं, यशस्वी होणं अतिशय सोपं असतं. त्यांनी सांगितलं, यशस्वी ज्याला व्हायचंय त्याने खूप परिश्रम करायचा, चांगला अभ्यास करायचा आणि संधीचा शोध घ्यायचा. ती संधी शोधायची आणि संधी नुसती शोधायची नाही तर ती संधी कॅच करायची. काय करायची? ती संधी कॅच करायची. नुसती कॅच नाही करायची, ती संधी कॅच सुद्धा करता आली पाहिजे. इतकी सोपी यशाची व्याख्या सांगितली की प्रयत्न करायचे, संधीचा शोध घ्यायचा, संधी कॅच करायची आणि संधी कॅश करायची. किती सोपं आहे ना? आता मी निघालो त्या मार्गावर यशस्वी व्हायला, जसे तुम्ही निघालेला आहात. सर्वांना यशस्वी व्हायचंय. मला वाटलं खूप सोपं सांगितलं सरांनी हे तर मला, आणि मी ते लागलो कामाला. पण काय ते फार, जसं मी अभ्यास करायला लागायचो तसं मला झोप यायची. आणि झोप आली की मग कंटाळा यायचा, मग थोडासा आळस यायचा. मग असा एखादा मित्र असतो, चल रे जरासं पिक्चरला जाऊ, चल रे जरा कॅनॉटला फिरून येऊ, चल थोडंसं तिकडे गुलमंडीला जाऊन येऊ, तिकडे खूप गुलाबाचे फुलं फुललेले असतात. असे भुरळ घालणारे बरेच भेटायचे. पण हे सगळे मुलं माझे जे मित्र, मोठ्या मोठ्या चांगल्या अशा, आता तर काय भारी भारी बाईक आल्या, फटफट फटफट असं काहीतरी, आणि असे बाईक घेऊन यायचे. मला म्हणायचे चल आपण गुलमंडीला जाऊ. मग ते मला गुलमंडीला चल म्हणायचे. मग मी आठवायचो, मी गुलमंडीला जाऊन गुलाबाची फुलं पाहून काय करू? माझे आई वडील तिकडे डोंगरामध्ये, शेतामध्ये, उन्हामध्ये, काळ्या मातीमध्ये, ढेकळामध्ये कुठेतरी राबत असतील, खपत असतील, आणि मला महिन्याकाठी 1000-2000 रुपये जे लागतात ते पाठवतात.
आणि मग मी इकडे जर चेंज केली तर मग पुढचं माझ्या आयुष्याचं काय होणार. आणि मग पुन्हा मी अभ्यासाला बसायचो. अभ्यास करत गेलो आणि मला परत माझे एक गुरु भेटले. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ती छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. यशापर्यंत कसं पोहोचायचं. जसं मी माझ्या गुरुकडे गेलो, सॉक्रेटिसकडे त्याचा शिष्य गेला. तो म्हणाला, गुरुजी तुम्ही जगातले खूप मोठे विद्वान आहात आणि मला आता यशस्वी व्हायचंय. मला यशासाठी काय करायचं ते तुम्ही सांगा. पण सॉक्रेटिस थोडासा वेगळा माणूस होता. त्याने सांगितलं, शिष्याला सांगितलं की चल माझ्यासोबत, मी तुला यशापर्यंत घेऊन जातो. जशी आपल्या इथे पूर्णा नदी वाहते ना, सॉक्रेटिस इटोलीमध्ये राहत असतील, तुमच्यासारखा एखादा शिष्य त्याच्याकडे गेला आणि सॉक्रेटिसनं सांगितलं चल आता आपण पूर्णा नदीला जाऊन येऊ. सॉक्रेटिसनं पूर्णा नदीपर्यंत शिष्याला घेऊन गेले. आता शिष्याला वाटलं एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नदी किनारी, म्हणजे लोक गाणे गातात नदी किनारी, डोंगरावर जाऊन, तसं मला नदी किनारी जाऊन एखादी गोष्ट सांगतील माझे गुरुजी. मग तो विद्यार्थी गेला त्यांच्यासोबत. मग सॉक्रेटिस परत पाण्यात उतरले, नदीच्या पाण्यात कमरे इतक्या पाण्यात गेले. परत शिष्याला सांगितलं, बाळा जरासा माझ्याजवळ ये. शिष्याला वाटलं अरे वा, गुरुजी आपल्याला काहीतरी ते स्नान करू घालतील आणि नंतर आपल्याला दीक्षा देतील. शिष्य मस्त आनंदाने गुरुजवळ गेला आणि त्याला काही उमगे ना. परत सॉक्रेटिस जरा गळ्या इतक्या पाण्यामध्ये गेले, खांद्या इतक्या पाण्यामध्ये, आणि परत म्हटले की अरे बाळा जरा अजून जवळ ये. पण पुन्हा तेवढ्याच उत्साहाने तो विद्यार्थी, तो बाळ त्यांच्या जवळ गेला. मग मात्र त्याला कळेना. सॉक्रेटिसने हलगत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला वाटला हा गुरुजी आपल्याला छानपणे कुरवाळतील, शाबासकी देतील. माझा किती आदर्श शिष्य आहेस तू आणि किती तू यशस्वी होण्यासाठी तू माझ्यासाठी इथपर्यंत आलास, असं छान त्याला वाटलं. आणि मग सॉक्रेटिसने मात्र जादू दाखवली. सॉक्रेटिसने काय केलं, त्याची नरडी धरली. आता मात्र त्याचा बीपी वाढत होता, त्याला घाम फुटत होता पाण्यामध्ये. सॉक्रेटिसनं नरडी धरली आणि जे त्याला कचून पाण्यात बुडवलं. त्याला वाटलं असेल काहीतरी मंत्र म्हणत असतील गुरुजी. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले. सॉक्रेटिस काही सोडेना. बिचाराचा काय मध्ये काय जीव रमेना. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. सॉक्रेटिस त्याला खाली दाबत होते. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. सॉक्रेटिस पुन्हा त्याला खाली दाबत होते. असा बराच वेळ 10 मिनिटे दोघांचाच कार्यक्रम चालू होता. आणि आता याला असं वाटलं आता आपला कार्यक्रम होतो की काय. आणि मग त्याने पूर्ण ताकदीनिशी बाहेर निघायचा प्रयत्न केला. पुन्हा सॉक्रेटिस त्याला दाबत होते. आणि एक वेळ अशी आली की आता काही खरं नाही, राम नाम सत्य होतंय की काय असं त्याला वाटलं. आणि त्याने पूर्ण शरीरातला पूर्ण जेवढी ताकद होती तेवढ्या शक्तीचा वापर केला आणि सॉक्रेटिसला बाजूला ढकलून दिलं आणि बाहेर पाण्याच्या उभा राहिला. असा जीव त्याचा तळमळ तळमळ करत होता, असा लालेलाल झालेला होता. सॉक्रेटिस पाण्यातून बाहेर आले आणि त्याच्या जवळ येऊन उभे राहिले. असा संताप आला की आता काय करावं, ह्याचा जीव घ्यायचा की काय. आणि थोड्या वेळाने त्या शिष्याने सॉक्रेटिसला म्हणलं, अरे काय मास्तर आहे तू. मी म्हणे यार तुला साधा काय गुरुजी म्हणे राव, मी तुम्हाला साधा किती केविलवाना आणि सभ्यतेने विचारलं, गुरुजी मला यशस्वी व्हायचंय, मला यशाचा मूलमंत्र द्या. इतकं सज्जनतेने विचारलं आणि चक्क तुम्ही मला जीव घ्यायला निघाले होते. सॉक्रेटिस म्हणले, यार बाबा ह्याच्यात मी कुठं तुझा जीव घेत होतो. नाही म्हणे जीव नाही घेत होते तर काय घेत होते तुम्ही. अरे मी 2 मिनिटं बाहेर आलो नसतो तर मरून गेलो असतो मध्ये. सॉक्रेटिस हसले. परत याला राग आला आणि मी सांगायला परत हा माणूस हसायलाय. सॉक्रेटिस म्हणाले की बाळा तू मला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तरच देण्याचा मी तुला प्रयत्न करत होतो. तर म्हणे ही कोणती पद्धत, मला जीव गेल्यानंतर काय यश मिळून काय उपयोग होता. तर सॉक्रेटिस म्हणाले तू मला विचारलंस मला यशस्वी व्हायचंय, मग मी तुला जवळ बोलावलं लाडाने. तुला मी काय केलं, मग नदीच्या पाण्यात तुला घेऊन गेलो. त्याच्यानंतर म्हणे तुम्ही माझी मान धरली
मग त्याच्यानंतर मला पाण्यात बुडवलं, मग त्याच्यानंतर मी 2 मिनिटांनंतर माझा श्वास गुदमरू लागला, मग त्याच्यानंतर माझा थोड्या वेळाने असा जीव जातो की काय असं वाटू लागलं, मग त्याच्यानंतर मी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुम्ही मला दाबत होता. त्याच्यानंतर एक क्षण असा आला की मला असं वाटलं की आता आपला रामनाम सत्य होतंय की काय, आणि त्याच्यानंतर मग मी माझी शक्ती पूर्ण लावली आणि मग मी तुम्हाला बाजूला ढकलून दिलं आणि बाहेर आलो. सॉक्रेटिस म्हणाला, यशस्वी झालास. अरे मेड्या, हे जे 2 अक्षरांचा शब्द आहे, य आणि श पासून तयार होणारा यश, हे तुला 2 अक्षरा इतकं साधं सोपं वाटतं? जर हे इतकं साधं सोपं असलं असतं तर जगातला प्रत्येक माणूस यशस्वी झाला असता आणि प्रत्येकाला स्वतःचा जीव झिजवायची गरज नसती, खपायची वेळ आली नसती, आत्महत्येपर्यंत जायची वेळ आली नसती. लोक निराश होतात म्हणून आत्महत्येकडे जातात, ही वेळ आली नसती. यश इतकं सोपं नसतं. या जगामध्ये, या जगाच्या स्पर्धेमध्ये तुला यशस्वी जर व्हायचं असेल तर तुझ्या शरीरातला शेवटचा श्वास, तुझ्या शरीरातला शेवटच्या बळाची अंश जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. कुणी आपला बाप बसलेला नाहीये तुम्हाला एका दिवसात मोठं करायला. इथं तुम्ही यशस्वी होत असताना तुम्हाला बाजूला करणारे लोक आहेत. या जीव घेण्या स्पर्धेत तुला उतरावं लागेल, स्वतःचा जीव झोकून द्यावा लागेल. आगीच्या भट्टीत जसं मडकं भाजतात तसं तुला स्वतःला भाजून घ्यावं लागेल. तेव्हा तुझं मडकं भाजल्या जाईल, वाजल्या जाईल आणि जगाला तुझा आवाज कळेल. यश इतकं सोपं नसतं. जोपर्यंत शरीरातला शेवटचा बळ शिल्लक आहे, श्वास शिल्लक आहे, तोपर्यंत यशासाठी झगडत राहा. तेव्हा तुम्हाला जगातला कोणताच माणूस तुमच्या यशापासून तुम्हाला रोखू शकणार नाही. मित्रांनो, 3 माणसं सांगतो तुम्हाला. स्टीफन हॉकिन्स माहिती आहे? कोण होता? हु इज स्टीफन हॉकिन्स? सायंटिस्ट होता, हे सगळं जगाला माहिती आहे. स्टीफन हॉकिन्स या वेळेत असताना पॅरालिसिस झाला. त्याला खाता येत नव्हतं, त्याला बोलता येत नव्हतं, त्याला चालता येत नव्हतं, त्याला उठता येत नव्हतं, त्याला बसता येत नव्हतं, त्याला स्वतःचे कपडे घालता येत नव्हते, त्याला आंघोळ करता येत नव्हती, त्याला स्वतःची कुठलीच कामं करता येत नव्हती. अशा एका मुलाने स्वप्न पाहण्याची हिंमत केली. काय? यशस्वी होण्यासाठी स्वप्न पाहण्याची हिंमत केली आणि त्या विद्यार्थ्याने ठरवलं नाही, त्याने स्वप्न पाहिलं की या सृष्टीचा, या विश्वाची निर्मिती कशी झाली हे मला शोधून काढायचंय. ज्या माणसाला काहीच येत नाही तो म्हणतो की मला या विश्वाची निर्मिती कशी झाली याचा शोध लावायचा आणि कामाला लागला. आणि त्या माणसाने बिग बँग थिअरी नावाची गॉड पार्टिकल शोधून काढले आणि विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा शोध लावला. एक असा माणूस भेटला मला, भेटला म्हणजे पुस्तकात भेटला. पुस्तकात भेटला की ज्या माणसाचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले, आणि तो माणूस म्हणतो की मला ऑलिम्पिकच्या 100 मीटर स्पर्धेमध्ये पळायचंय, ज्याला पायच नाही. शक्य आहे? ज्याला चालायला पाय नाही तो म्हणतो की मला ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरच्या स्पर्धेत पळायचंय, उसेन बोल्ट सारखं मला पळायचंय, असा तो माणूस म्हणतो. शक्य आहे? त्या माणसाने शक्य करून दाखवलं. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत तो पात्र झाला आणि 200 मीटरच्या स्पर्धेमध्ये तो पळाला. लोखंडाचे पाय लावून 200 मीटरची स्पर्धा तो पळाला आणि त्याने पुस्तक लिहिलं, ड्रीम रनर, स्वप्नांचा पाठलाग करणारा धावपटू, ड्रीम रनर. थॉमस एडिसन अल्वा माहिती आहे? थॉमस एडिसन अल्वा, थॉमस एडिसन अल्वा शाळेत होता तुमच्यासारखा आणि एक कडक अशी बाई होती त्यांना शिकवायला, रोज मारायची, रट्टे द्यायची. तरी थॉमस एडिसन अल्वा काही
हुशार झाला नाही. एक दिवस त्या बाईने वैतागून त्याला मारलं आणि त्याला एक चिठ्ठी लिहून दिली आणि जा घरी जा तुझ्या आणि तुझ्या आईला ती देऊन टाक. एकटी आई होती, वडिलांनी आईला सोडून दिलेलं होतं, खायला घरी कुठेतरी भांडे घासायची त्याची आई. आणि मग ती चिठ्ठी पाहिल्यानंतर त्या आईला रडू आलं. मग ती रडत होती आणि थॉमस एडिसन अल्वाने आईला विचारलं, का रडतेस तू? तर त्या आईने त्याला उत्तर दिलं की अरे तुझ्या बाईंनी असं लिहून दिलंय की तुमचा मुलगा इतका हुशार आहे की जगामध्ये तुमच्या मुला एवढा हुशार कुणीच नाहीये. आणि त्या थॉमस एडिसन अल्वाला ती एवढी एक गोष्ट प्रेरणा देऊन गेली. जेव्हा माझी आई सांगते की माझा मुलगा या जगात सर्वात हुशार आहे, माझ्या मुलापेक्षा जगात कुणीच हुशार नाहीये, एवढीच गोष्ट त्याने मनावर घेतली आणि थॉमस एडिसन अल्वा शिकत गेला आणि जो अंधारात राहणारा मुलगा होता त्याने स्वतःच्या जीवनातला अंधार दूर केला आणि अवघ्या जगातला अंधार दूर केला. आणि ज्याने लाईट लावला, कशाचा दिवा तर लावलाच, परंतु तो जगासाठी ज्ञानाचा एक प्रकार झाला. थॉमस एडिसन अल्वा ज्याने विद्युत बल्बचा शोध लावला आणि एक दिवस तो बसलेला असताना थॉमस एडिसन अल्वा आला बघा, असाच होता. आणि तुमच्यासारखे सगळे हसणारे जे होते ना ते तिथेच राहिले आणि थॉमस एडिसन अल्वा मात्र जगापर्यंत पोहोचला. जे हसणारे असतात ना ते तिथेच राहतात आणि जे स्वतःचं हसं करून घेतात आणि स्वतःच्या हसू करण्याला उत्तर देतात ते जगासाठी आदर्श ठरत असतात. माईक टायसन माहित आहे? माईक टायसन मुष्टियोद्धा, असाच गरीब होता. आता तो आला बिचारा बसला तसा. तो माईक टायसन हा एक मोहम्मद अली नावाचा जगत विख्यात बॉक्सर होता. मोहम्मद अली तेव्हा एकदा असंच माझ्यासारख्या कार्यक्रमाला तो गेला होता आणि असाच तो टायसन असा समोर बसलेला होता विद्यार्थी. त्याला वाटलं की आपण मोहम्मद अलीची सही घ्यावी, ऑटोग्राफ. आणि तो आला जवळ तर त्या मोहम्मद अलीने माईक टायसनला झिडकारून दिलं, त्याला लोटून दिलं, सही दिली नाही. आणि माईक टायसनला राग आला, अरे तू काय जगत जेता आहेस, तुझ्यापेक्षा मी खूप मोठे रेकॉर्ड करेल आणि मी मोठा जगत जेता होईल, असा त्यांनी त्या ठिकाणी वचन घेतलं, स्वप्न पाहिलं. आणि पुढच्या काळामध्ये माईक टायसन जेव्हा जगत जेता झाला त्यावेळेस तोच मोहम्मद अली माईक टायसनची सही घ्यायला त्याच्या घरी गेला होता. मित्रांनो, बऱ्याचदा आपला अपमान, आपल्या आई वडिलांचा अपमान आपल्याला प्रेरणा देत असतो. आणि हे अपमान करणारे लोक कधी विसरायचे नसतात, तर हे अपमान करणारे लोकच आपल्याला प्रत्यक्षरित्या प्रेरणा देत असतात. बेटा सिद्ध हो. आणि हे आपले असे हसणारे अपमान करणारे लोक हे खऱ्या अर्थाने ते आपल्यावर उपकार करत असतात. मी सांगत गोष्ट ही होतो, थॉमस एडिसन अल्वा खूप मोठा झाला, जगामध्ये त्याचं सगळीकडे कौतुक होऊ लागलं. मग त्याला अचानक त्याच्या आईची आठवण झाली आणि त्याच्या आईची आठवण झाली तेव्हा ते पुस्तक, ते ग्रंथ त्याने घरात जपून ठेवलं होतं आणि त्या ग्रंथातली चिठ्ठी काढली थॉमस एडिसन अल्वाने आणि ती चिठ्ठी वाचली. तर ती चिठ्ठी वाचत असताना जशी त्याची आई रडत होती तसा थॉमस एडिसन अल्वा ढसा रडत होता आईच्या आठवणीत. आणि ती चिठ्ठी वाचून त्या बाईच्या आठवणीत, ज्या बाईने तिच्या आईचा अपमान केला होता आणि त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की वेड्या बाई तू कशाला ह्या पोराला शाळेत टाकतेस, हा सगळ्यात ढ आहे, याला काहीही जरी केलं तरी हा शिकणार नाही, हा शिकून काही करणार नाही, हा याला कुठे शाळेत घालतेस, हा कुठे दिवे लावणार आहे. आणि ही चिठ्ठी वाचत असताना तो थॉमस एडिसन अल्वा रडत होता आणि आठवत होता, माझी आई खरंच किती विद्वान होती माझ्या त्या शिक्षिकाबाईपेक्षा. माझ्या आईला माझ्यात दिसलं की माझा मुलगा हा जगात सगळ्यात हुशार मुलगा आहे. ही गोष्ट माझ्या आईने सांगितली आणि माझ्या बाईंनी याच्यात लिहिलं होतं, हा कुठे दिवे लावणार आहे. त्याने जगामध्ये दिवे लावले. आणि ती एक अपमानाची चिठ्ठी ज्या आईने वाचली आणि त्या अपमानाला पचवून त्या आईने आपल्या मुलाला सांगितलं की बाळा तुझ्यासारखा जगात कुणीच नाहीये. मित्रांनो, इथे बसलेला प्रत्येक तुमच्यातला
मी जसा तुमच्यासारखा असं कधी काही 25 वर्षापूर्वी बसलो होतो, मला सुद्धा तेच जाणवलं की जगात आपल्यासारखं कुणी नाहीये. आपल्यात काहीतरी एक वेगळेपण आहे, आपल्यामध्ये जे दडलेलं आहे. माझ्यात जे काहीतरी दडलं होतं लेखक होण्याचं सत्व, माझ्यामध्ये जी काही कविता दडली होती ती कविता मी शोधली. नोकरी हा वेगळा भाग असतो, आनंद घेणं हा जीवनाचा वेगळा भाग असतो. आणि तीच कविता शोधता शोधता ती वाचत गेलो, मी वाचत गेलो, वाचत गेलो, वाचत गेलो, वाचत गेलो, खूप वाचत गेलो, म्हणून वाचलो. यशस्वी होणं इतकं सोपं नसतं. वाचत गेलो, लिहू लागलो, वाचता वाचता, लिहिता लिहिता पुस्तकामध्ये जाऊन बसलो आणि तुमच्यासारख्या लक्षावधी मुलांच्या समोर एक तांड्यावरचा मुलगा जाऊन पोहोचला. मला वाटतं एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुमच्या सहीचं रूपांतर ऑटोग्राफ मध्ये होतं त्या दिवशी तुम्ही यशस्वी झालेला असता. मला वाटतं यशाचा इतका सोपा मार्ग आहे. या सोप्या मार्गावर आनंदाने तुमचे हे स्वप्नांचे पंख जरा फडफडवा आणि मेहनतीची जोड द्या. आणि हे जे मोकळं आकाश आहे हे तुमच्यासाठी आहे. या मोकळ्या आकाशात उंच भरायला घ्या. या डोंगरावर बसून मी उंचवर पाहायचो आणि वरून एक छोटंसं विमान जायचं आणि मी पाहत राहायचो की हे काय असेल, ह्याच्यात कोण बसत असेल आणि कसं काय उडत असेल, असं मी त्यावेळेस 7वी 8वीला असताना कल्पना करायचो. आणि जी कविता त्या डोंगरावर खाली बसून मी लिहित होतो ती कविता सरांनी सांगितली, ती कविता तुम्ही अभ्यासली, ती कविता मी लिहित होतो. वरून विमान जात होतं आणि मी कल्पना करत होतो की कोण बसत असेल बरं याच्यामध्ये. आणि जी कविता मी खाली बसून लिहित होतो त्या कवितेनेच मला उडण्याचे पंख दिले, स्वप्नांचे पंख दिले, चालण्याचे बळ दिलं. आणि चालता चालता, बोलता बोलता ती पुस्तकात येऊन बसली आणि पुस्तकात बसली आणि मला कधी विमानात बसवलं आणि मी आता पूर्ण जगभर विमानाने फिरतो. म्हणजे मी जे सांगत होतो, अरे ज्याला डोळे नाहीयेत त्यांनी स्वप्न पाहिलं, यशस्वी झाले. हेलन केलर नावाची बाई, ज्याने एक लिपीचा शोध लावला. ज्या बाईला दिसत नव्हतं, ज्या बाईला लिहिता येत नव्हतं, त्या बाईने स्वप्न पाहिलं. हेलन केलर नावाची, तिने एक लिपीचा शोध लावला आणि जगातल्या असंख्य लक्षावधी जे अंध होते त्यांना शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. जो माणूस ज्याला चालता येत नव्हतं त्यांनी स्वप्न पाहिलं की मला 200 मीटर 100 मीटर चित्याच्या वेगाने पळायचंय, त्याने स्वप्न सत्यात उतरवून टाकलं. एक स्टीफन हॉकिंग सारखा एक पॅरालिस्टने स्वप्न पाहिलं आणि जगातले सर्वाधिक शोध त्याने लावले. आणि तुम्हाला नागराज मंजुळे सांगितलं मी, पण त्याचा एक भाऊ बालाजी मंजुळे पण आहे. बालाजी मंजुळेची आई रस्त्याच्या कडेला दगड फोडत होती. दगड फोडता फोडता त्या बालाजी मंजुळेच्या डोळ्यात उडून तो दगड लागला. एका डोळ्याने अंध झाला. आणि ज्यावेळेस ती बाई गरोदर होती त्यावेळेस त्या रस्त्याने धूळ उडवत लाल दिव्याची गाडी जात होती. आणि लाल दिव्याच्या गाडीकडे पाहून त्या बाईला प्रश्न पडला की कोण बसत असेल, ज्याच्या पुढे पोलीसच्या 10 गाड्या, ज्याच्या मागे पोलीसच्या 10 गाड्या आणि ही गाडी सायरन वाजवीत वा 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 करत जाते. त्या अडाणी बाईने आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारला, का हो या गाडीमध्ये कोण बसत असेल, कोण जातो. आता तो बिचारा अडाणी, त्याने कधी पाहिलं नाही, त्याने फक्त सांगितलं समाधानासाठी त्या गाडीमध्ये खूप मोठा माणूस बसत असतो. आणि ती बाई त्यावेळेस गरोदर होती. त्या बाईने स्वप्न पाहिलं, आपल्या पोटावरून हात फिरवलं, माझ्या पोटामध्ये हे जे कोणी बाळ आहे हे बाळ सुद्धा कधीतरी या लाल दिव्याच्या गाडीत बसलं पाहिजे. जी बाई रस्त्यावर उघड्यावर पालामध्ये राहते, खायला भाकरीची सोय नाही, अंधारात रात्र काढता, ती बाई स्वप्न पाहते हे माझ्या पोटातलं जे कोणी बाळ आहे ते लाल दिव्याच्या गाडीत बसलं पाहिजे. पुढे त्या बालाजी मंजुळेचा जन्म झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत या गावात त्या गावात असं फिरत फिरत भटक्या पद्धतीने त्याचं शिक्षण झालं. आणि तुमच्यासारखा बालाजी मंजुळे 10वी पास झाला, 11वीला आला. त्यावेळेस त्याच्या आईने त्याला सांगितलं की बाळा रे, अमुक अमुक गावाच्या रस्त्यावर आम्ही दगड फोडत होतो, रस्त्याचे काम करत होतो, त्यावेळेस मी तुझी लाल दिव्याची गाडी गेली होती, तू माझ्या पोटात होतास. आणि मी त्यावेळेस एक स्वप्न पाहिलं की हे माझ्या पोटातलं जे बाळ आहे ते एक दिवस लाल दिव्याच्या गाडीत फिरेल. त्यालाही कळलं नाही काय सांगते माझी आई. ती बाई दररोज त्याला ती गोष्ट सांगायची. आणि अचानक त्याचा एक दिवस 11वीत असताना त्याचा डोळा दगड उडाल्याने तो एक डोळा अंध होऊन जातो. आणि एक दिवस त्या बालाजी मंजुळेला प्रचंड राग येतो की काय आई तू मला जीव घेणार आहेस की काय. आता दररोज तीच गोष्ट
गोष्ट सांगते, पण त्याला कळालं की आपली आई वेडी नाहीये, ती दररोज एकच गोष्ट आपल्याला सांगते आणि ती का सांगते याचा विचार तो त्याने केला. आणि मग या लाल दिव्याच्या गाडीत कोण बसतं, का कसं काय तिथपर्यंत पोहोचायचं, आणि मग त्याने अभ्यासाला सुरुवात केली. आणि मित्रांनो, एक दिवस जेव्हा युपीएससीच्या परीक्षेचा निकाल लागला त्यावेळेस पहिल्या प्रयत्नामध्ये हाच बालाजी मंजुळे महाराष्ट्रातून 4था आणि देशातून 52वा आला आणि IAS कलेक्टर म्हणून तो रुजू झाला. तो आता म्हणजे एक अडाणी बाई, त्या बाईने सांगितलं की अरे बाळा, तू काय म्हणतोस की तुझा एक डोळा निकामी झालाय, अरे 2 डोळ्याने तर कुणीही जग जिंकेल, तुला एका डोळ्याने जग जिंकायचं. ही प्रेरणा त्या आईने दिली नसती तर बालाजी मंजुळे हा देशातला टॉपचा कलेक्टर झाला नसता. मित्रांनो, नसतो. अरे ज्याला डोळे नाहीये त्यांनी जग जिंकलंय, ज्याला चालता येत नाही त्यांनी जग जिंकलंय, ज्याला काहीच कळत नाही अशा लोकांनी जग जिंकलंय. अरे मित्रांनो, तुमच्या एवढे धष्टपुष्ट आणि तुमच्या एवढे भाग्यवान कुणी नाहीये. तुम्हाला डोळे चांगले आहेत, तुमचा मेंदू चांगला आहे, तुमचे हात पाय सगळं चांगलं आहे. तुम्ही त्या यशापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आयुष्यभर माणसं जोडत राहा, हे जग आपलं करत राहा, म्हणजे तुम्हाला जगात कशाचीच उणीव पडणार नाही. हे जग तुम्हाला आपलं समजेल आणि तुम्हाला बोलवेल. ही एवढी साधी गोष्ट मला प्रेरणा देऊन गेली. आणि त्यावेळेस मी माझ्यासाठी लिहिलेली कविता, अंगार पचव तू खोल, उजळेल तिमिर घनघोर, सूर्यास गवसनी घाल, जरी असेल कोसो दूर, होता आले तर हो तू, वाहते नदीचे पात्र, खडकाला देणे धडका, हे शक्तीपीठाचे सूत्र, अडवतील वाट शर्तीची, नियतीचे वादळ वारे, परी तुफान होऊन तूही काळाला तुडवित जा रे, मग दिसेल तेज पुंजका, तो विशाल एकची एक, त्या समान तळपणारा जिंकतो तोची नेक. जो नेक आहे, ज्याचं स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास आहे, स्वतःच्या परिश्रमावर विश्वास आहे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास आहे आणि निडरपणे धाडसाने चालण्याचं त्याच्यामध्ये बळ आहे, तो एक ना एक दिवस त्याच्या यशाच्या मुक्कामाला नक्कीच पोहोचतो. तुमच्या सगळ्या स्वप्नांना नवा आकार येऊ, तुमचे सर्वांचे स्वप्न तुम्ही सुफल हो, तुम्ही यशस्वी हो, एवढी या निमित्ताने मी शुभेच्छा देतो.